जितना बड़ा सपना होगा उतनी बड़ी तकलीफें होंगी और जितनी बड़ी तकलीफें होंगी उतनी बड़ी कामयाबी होंगी। नमस्कार मंडळी, मी राहुल दांडगे घेऊन आलो आहे UPSC मुख्य परीक्षेमधील पेपर क्रमांक 3 म्हणजेच GS2 या पेपरच्या सिलेबसचा भाग 2। मित्रांनो, जर तुम्ही भाग 1 बघितला नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा। तिथे तुम्हाला UPSC सिलेबस इन मराठी ही प्लेलिस्ट दिसेल। ती प्लेलिस्ट उघडा आणि आतापर्यंत UPSCचा जेवढा सिलेबस डिस्कस केला आहे तो बघा आणि तोंडपाठ करा। चला तर विथआउट वेस्टिंग अवर टाइम आपण बघूया GS2 या चित्रपटाचा भाग 2, ज्याचं नाव आहे इंटरनॅशनल रिलेशन्स, आंतरराष्ट्रीय संबंध। मित्रांनो, आपण GS2 च्या सिलेबसच्या 20 टॉपिक्स पैकी 2 टॉपिक कॉन्स्टिट्यूशन या भागात बघितलेले आहेत। तर आता इंटरनॅशनल रिलेशन्स, आंतरराष्ट्रीय संबंध या भागामधील 20 टॉपिक्स पैकी तिसरा टॉपिक जो असा आहे इंडिया अँड इट्स नेबरहुड रिलेशन्स, भारत, त्याचे शेजारी देश आणि त्यांचे संबंध। भावांनो, तुम्ही काहीही म्हणा रे, पण शेजारी चांगलेच पाहिजेत राव। तुम्हाला सांगतो, आमचे शेजारी, त्यांना त्यांचे घर सांभाळलं जात नाही आणि ते आमच्या घरात तोंड घालतात। जाऊ द्या, सोडा हे। आता आपण भारताचे शेजारी देश कोणते आहेत ते बघू। तुम्ही मला सांगा, भारताच्या जमिनीला लागून असणारे देश कोणते आहेत? ओके, मीच सांगतो। तर मित्रांनो, असे 7 देश आहेत ज्यांची जमीन भारताच्या जमिनीला लागून आहे। ते कोणते? तर ते आहेत बचपन में MBA किया। काय? बचपन में MBA किया। ब म्हणजे बांगलादेश, च म्हणजे चीन, प म्हणजे पाकिस्तान, न म्हणजे नेपाळ आणि यम म्हणजे म्यानमार, बी म्हणजे भूटान आणि ए म्हणजे अफगाणिस्तान। क्यों कर लिया ना बचपन में MBA? मित्रांनो, या 7 देशाच्या बरोबरच 2 देश असेही आहेत जे समुद्राच्या पाण्याने जोडलेले आहेत। एक श्रीलंका आणि दुसरा मालदीव। तर मित्रांनो, या शेजारी देशांसोबत भारताचे संबंध कसे आहेत, म्हणजेच आपल्याला भारताची विदेशी नीती, भारताचे परराष्ट्रीय धोरण विस्तृत स्वरूपात माहिती पाहिजे। चला तर आता 20 टॉपिक्स पैकी चौथा टॉपिक बघूया, जो आहे बायलॅटरल, regional and global groupings and agreements involving India and or affecting India's interest। समजला का काही यातलं? समजलं असेल तर चांगली गोष्ट आहे, आणि नाही समजलं असेल तर अहो मग मी कशासाठी आहे? मंडळी, मला सांगा, तुम्ही न्यूजपेपर वाचता का? वाचत नसाल तर आता न्यूजपेपर वाचायची सवय करून घ्या, कारण UPSC मध्ये विचारलेल्या 90% प्रश्नांचा आधार करंट अफेअर्स, चालू घडामोडी असतात। मित्रांनो, तुम्ही खूप वेळेस ऐकलं असेल की आपल्या देशाचे PM या देशाच्या दौऱ्यावर आहेत किंवा त्या देशाच्या दौऱ्यावर आहेत। ऐकलं असेलच ना? तर मित्रांनो, जेव्हा 2 देशाचे अध्यक्ष भेटतात तेव्हा ती केवळ 2 माणसे एकमेकांना भेटत नसतात, तर 2 देश एकमेकांना भेटत असतात। आणि जेव्हा 2 देश एकमेकांना भेटत असतात तेव्हा त्यांच्यामध्ये काही करार होत असतात, ॲग्रीमेंट्स होत असतात। तर मित्रांनो, जर ह्या ॲग्रीमेंट्समध्ये इंडिया असेल किंवा ह्या ॲग्रीमेंट्सचा इंडियावर काही प्रभाव होत असेल तर तुम्हाला त्या ॲग्रीमेंट्सचा आणि त्यांच्या प्रभावांचा अभ्यास करणे गरजेचे आहे। या टॉपिकचा अभ्यास तुम्हाला केवळ चालू घडामोडींच्या आधारेच करता येईल। आता मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, लक्षपूर्वक ऐका। तुम्ही जर एकटे असाल तर तुम्हाला कोणीही एखादी झापड मारू शकतो, पण तुम्ही जर तुमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये असाल तर तुम्हाला कोणाची हात लावायची, टच करायची सुद्धा हिम्मत नाही करणार। तर मित्रांनो, सेम कंडिशन वेगवेगळ्या रिजनमध्ये, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये स्थित असलेल्या देशांची आहे। हे देश पण खूप चालू आहेत, त्यांनी त्यांचे ग्रुप्स बनवले आहेत, संघटने बनवली आहेत। आता तुम्हाला त्याच संघटनांचा अभ्यास करायचा आहे ज्यात भारत आहे। सांगा बरं मग, कोणकोणते संघटन आहेत ज्यात भारत आहे? ओके, मीच सांगतो। तर SAARC, सार्क, साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन, त्यानंतर ब्रिक्स, BRICS, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, देन एशियन कंट्रीज इत्यादी। तर बंधू आणि भगिनींनो, आय होप की तुम्हाला मी आतापर्यंत जे काही सांगितले आहे ते तुम्हाला समजलं असेल।
चला तर आता 20 टॉपिक्सपैकी 5वा टॉपिक बघूया, जो आहे इफेक्ट ऑफ पॉलिसीज अँड पॉलिटिक्स ऑफ डेव्हलप्ड अँड डेव्हलपिंग कंट्रीज ऑन इंडियाज इंटरेस्ट, इंडियन डायस्पोरा. तर विकसित आणि विकासशील देशांच्या योजना व राजकारणाचा भारताच्या हितावर होणारा परिणाम, भारतीय प्रवाशांवर होणारा परिणाम याचा अभ्यास या टॉपिकच्या अंतर्गत आपल्याला करावा लागेल. आता हा अभ्यास कसा करायचा? तर मित्रांनो, आधी विकसित आणि विकासशील देशांची लिस्ट बनवा. जे देश न्यूजपेपरमध्ये चमकत दिसतील त्यांना वेगळं करायचं आणि त्यांच्या राजकारणाचा व योजनांचा भारतावर काय प्रभाव पडेल याचा अभ्यास करायचा. उदाहरणार्थ अमेरिका, रूस, जपान, ब्रिटन, जर्मनी इत्यादी देशांच्या राजकारणाचा व योजनांचा भारताशी काही संबंध येतो का, काही प्रभाव किंवा परिणाम भारतावर पडतो का याचा अभ्यास तुम्ही करत चला. चला तर आता 20 टॉपिक्सपैकी 6वा टॉपिक बघूया, जो आहे इम्पॉर्टंट इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स, एजन्सीज अँड फोरा, देअर स्ट्रक्चर अँड मॅन्डेट. तर मित्रांनो, सांगा बरं आता महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय संस्था कोणकोणत्या आहेत ते? ओके, मीच सांगतो. WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, त्यानंतर UNO युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन, त्यानंतर WB वर्ल्ड बँक, त्यानंतर IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. तर मंडळी, इत्यादी काही आंतरराष्ट्रीय संस्था आहेत, एजन्सीज आहेत. यांच्याबद्दल तुम्हाला माहिती असायला हवी. या संस्थांच्या बैठका, त्यांचे निर्णय यांचा अभ्यास तुम्हाला असायला हवा. याचबरोबर जागतिक समस्या कोणकोणत्या आहेत आणि त्यात भारताची भूमिका काय आहे हे पण तुम्हाला माहिती असायला हवं. सांगा बरं, सध्या जागतिक समस्या कोणकोणत्या आहेत ते? ओके, मीच सांगतो. तर पहिली समस्या आहे दहशतवाद. ही एक जागतिक समस्या आहे. त्यानंतर पर्यावरण प्रदूषण, ही पण एक जागतिक समस्या आहे. तर अशा समस्यांवर भारताची भूमिका काय, आता हे तुम्ही शोधा. तर मंडळी, अशा प्रकारे आपण UPSC मुख्य परीक्षेमधील पेपर क्रमांक 3 म्हणजेच GS2च्या सिलेबसचा दुसरा भाग आणि आतापर्यंत आपण 20 टॉपिक्सपैकी 6 टॉपिक्स चर्चा करून संपवलेले आहेत. तर मी येतो टँकर खाली करून. तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली तर कमेंटद्वारे कळवत चला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.